आपल्यासोबत बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। सर, काय सांगाल? आज अर्थसंकल्प अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, काय नेमकी आता भूमिका असणार आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय भूमिका असणार आहे? नाही, अर्थसंकल्प जो आहे आता अंतरिम अर्थसंकल्प आहे, पण तुम्ही वारंवार हे म्हणतो की मागच्या वर्षी काय काय भूमिका मांडल्या होत्या आणि अर्थसंकल्पामध्ये त्याची स्थिती काय आहे? नुसत्या नव्या घोषणा करायच्या आणि जुन्या विसरायच्या का? नुसत्या घोषणा करत राहायच्या का? गुत्तेदार पोसायचे का? महसुली खर्च वाढवायचा का? याच्या माध्यमातून राज्याच्या डोक्यावर कर्जबाजारीपणा राज्यावर वाढवायचा का? आणि म्हणून या सगळे विषय निश्चित अर्थसंकल्पात चर्चा होईल असं मला वाटतं। मावळ लोकसभेवरती कुठेतरी भाजपने दावा केलेला आहे, शिंदे गटाला कुठेतरी हा धक्का बसणार आहे का? कारण शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ते भाजपच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता आहे। मला एक सांगा, भाजप आणि शिंदे गट कुठे वेगळा आहे? तेव्हा कसला धक्का बिक्का आला? एकच आहे ते, नावाला उगाच शिवसेना कसली शिवसेना आली? ती तर डुप्लिकेट शिवसेना थोडी असते, अशा अनेक सेना आल्या आणि गेलेल्या आहे। म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा त्यांना कमळाच्या चिन्हावरती लढावं लागेल? कमळाच्या चिन्ह निवडणूक लागावं लागेल आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा शिवसेनेला सगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य बहाल करेल, यांना पुन्हा भाजपात जॉईन व्हावं लागेल। सुधाकर बडगुजर यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे, कुठेतरी आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे। त्याला काय अडचणी वाढतात? गुन्हा दाखल केल्याने काय अडचणी वाढत असतात? पण ज्या कारणाने गुन्हा दाखल केला तोच गुन्हा, त्याच्यापेक्षा सिव्हिअर गुन्हा गिरीश महाजन राज्याचे मंत्री यांनी केलेला आहे। एखाद्याच्या पार्टीत गेलो म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर दुसऱ्या पण त्याच पद्धतीने एखाद्याच्या लग्नाच्या मेजवानीला बसला हाही गुन्हा दाखल होऊ शकतो। तेव्हा गिरीश महाजनांना एक न्याय, सुधाकर बडगुजरांना एक न्याय सरकार का लावतोय? होईल ना, याचा सूक्ष्म जनता लावेल। बरं, दक्षिण मुंबईची जी लढत आहे ती थेट आता नार्वेकर आणि अरविंद सावंत यांच्यामध्ये होणार आहे। काय वाटतं? दोन्ही पक्षांनी जोरदार जी तयारी ती सुरू केलेली आहे, काय वाटतं कोण नक्की जिंकेल? लढत होणारच नाही ही, अरविंद सावंत एकतर्फी जिंकतील। कारण राहुल नार्वेकरांच्या विषयी एवढी निगेटिव्ह त्यांनी ज्या पद्धतीने एकांगी न्याय दिला, शिवसेनेविषयी ज्या भूमिका ठेवल्या, कायद्याला धरून कोणत्याच ठेवल्या नाही, आपण त्यांच्याविषयी जनतेच्या मनात एक रोष आहे आणि मला वाटतं हा रोष लोक चांगल्या पद्धतीनं निवडणुकीत व्यक्त करतील। शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, नाना पटोले असं म्हणतायत की आत्ता जे फक्त राष्ट्रवादीला मुद्दाम टार्गेट केलं जातं आहे, मात्र जे मेन टार्गेट आहे ते एकनाथ शिंदे आहेत। हां, नाही ठीक आहे ना, बोलतो। खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन रोहित सह, मी सूरज मसूरकर, साम TV मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।